नमस्कार, मी प्रिया तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर आजचं एक कटोरी पॅटर्न आहे आपला, तो आहे 40 साईजमध्ये। तर पहिले मी उंची घेतली आहे, उंची आहे 13.5। तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा करून 14.5ला मार्किंग केले आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आहे। आता आपण मार्किंग करणार आहोत शोल्डरला। तर 40 साईजसाठी मी 6चं शोल्डर घेतला आहे, म्हणजेच गळा रुंदी आपली 3 येईल आणि मुंडा आहे तो आपला 6.5ला मी मार्किंग करून घेतलेला आहे। आणि पुढे फिटिंगची लाईन म्हणजेच छाती 10ची आणि कंबर आहे 8.5 आणि एक्स्ट्रा मार्किंग म्हणजे आपलं मार्जिन घेतलेलं आहे 2-2 इंचाचं, असं मी जोडून घेतलेला आहे। आणि मुंडासुद्धा सरळ स्ट्रेट जोडून घेतला आहे। आता मुंड्याचा आकार देण्यासाठी मुंड्यापासून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढला आणि पुढे 1 इंच देऊन रेषा आखून घेतली आणि ती रेषा आखली आहे त्याचा आपण आता मध्य काढणार आहोत। इथे आता आपण खालच्या साईडने अर्धा इंच आणि जो आपण मध्य काढलाय त्याच्या साईडने अर्धा इंच देऊन आपण मार्क केला आहे। आता आपण मागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत। तर त्यासाठी आपला जो आपण मिडलला जो पॉइंट दिला आहे त्याला जॉईंट करत मागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत आणि जे आपण अर्धा इंचचं वाढवलेलं आहे तिथे आपलं पुढच्या मुंड्याचा आकार आहे। एवढंच लक्षात ठेवायचं आहे की वरच्या साईडने सुद्धा आपली लाईन जॉईंट झाल्या पाहिजे दोन्ही, आणि फिटिंग लाईनला सुद्धा आपल्या जॉईंट झाल्या पाहिजे। इथे आता मी गळा मार्किंग करते। गळा आहे तयार 6चा, तर मी इथे 6.5ला मार्किंग करून एक चौकोन तयार केला आणि गळ्याचा आकार दिलेला आहे। कटोरीला आपण शक्यतो गोलच गळा हा छान बसतो आणि व्यवस्थित होतो। आता आपण क्रॉस पट्टीला मार्किंग करणार आहोत। तर मी दोन्ही साईडला 2-2 इंचावर मार्किंग करून घेतली आहे आणि एक लाईन आखून घेतली आहे। आणि आपल्या जो गळ्याचा साईड आहे तिथून 1 इंचावर मार्किंग करून आपल्या क्रॉस पट्टीचे जो आकार आहे तो मी इथे देऊन घेतला आहे, बघू शकता। त्यानंतर आपण कटोरी मार्किंग करणार आहोत। कटोरी आहे मी 6ची घेतली आहे। स्ट्रेट एक लाईन आखून घेतली आणि गळ्याच्या तिथे मार्किंग केले 2.5 इंचावर। तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा कटोरीनुसार मार्किंग करू शकता आणि आपला कटोरीचा आकार दिलेला आहे। अशा पद्धतीने आपल्या 40 साईजमध्ये आपली कटोरी तयार झाली आहे। कटोरीचा आणि आपला आर्महोलचा जो आकार आहे त्यामध्ये 2.5 ते 2.25 एवढा अंतर पाहिजे। त्यापेक्षा कमी झालं तर तो खेचल्यासारखा ब्लाउज होतो काखेत। या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट तयार होतात। एकाच वेळी आपण दोन्ही पार्ट तयार करतो। आता ही कटोरी आपल्याला पुढे वाढवायची आहे। यामध्ये बाकी कोणताच पार्ट वाढवण्याची गरज नाही आहे। आता हा पुढचा आर्महोल कट केला आहे। इथे आपण क्रॉस पट्टी व्यवस्थित कट करून घेणार आहोत। त्यानंतर गळ्याचा आकार आणि मग कटोरी। या पद्धतीने आपले फ्रंट पार्ट तयार आहेत। तर यामध्ये आपल्याला सगळं साईडला ठेवून फक्त कटोरीचं आता काम आहे। इथे आता आपण नवीन पेपर घेणार आहोत। सिंगल पेपर घ्यायचे, इथे डबल पेपर घ्यायची गरज नाही आहे। इथे जशी आपली कटोरी आहे त्या पद्धतीने आपण जशी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची, कुठेच कमी किंवा इथे जास्त करायचं नाही आहे। आता ह्या कटोरीचं आपलं काही काम नाही। आता साईडने आपण पहिले मध्य काढला, साईडने 1.5 इंच आणि ह्या साईडने सुद्धा दोन्ही बाजूने 1.5 इंच आणि मध्यापासून खाली 1.5 इंचावर मार्किंग करून घेतली आणि दोन्ही गळ्याच्या साईडने 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलं आणि हे आपले पॉइंट आता जॉईंट करून घ्यायचे आपल्याला। इथे सरळ रेष ड्रॉ करायची आणि इथे गोलाकार देऊन आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करायची आहे।